भारत तिसऱ्यांदा विश्व चॅम्पियन 12 वर्षांनंतर भारतानं पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं। अंतिम सामन्यामध्ये भारताचा न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय। रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं। रोहित शर्माच्या 76 धावा तर श्रेयस अय्यरची 48 धावांची खेळी। कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या। रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून आत्ताच निवृत्ती घेणार नाही, तर मी या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेणार नाही, अफवा पसरवू नका। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदानंतर रोहित शर्माचं वक्तव्य। दुबईमध्ये रोहित सेनेनं तिरंगा फडकवल्यानंतर भारतात क्रिकेटप्रेमींचा जल्लोष, तर पंतप्रधान मोदींकडून सुद्धा भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल ट्विट करत अभिनंदन। दोन 2002 आणि 2013 नंतर भारत पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता, तर टीम इंडियाच्या विजयानंतर भिवंडी, छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीतही क्रिकेट चाहत्यांचा जल्लोष। भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर आता कल्याणमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण, तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांकडून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा, तर जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष। चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा टीम इंडियाचं कौतुक। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवारांकडून टीम इंडियाचं अभिनंदन।